और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू। सांत्वनपर भेटीच्या पाठोपाठ राजकारणालाही नवं वळण। अजित पवारांचा उत्तराधिकारी मराठाच असावा, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातला सूर। लवकरच होणार पक्ष नेतृत्व निवडीची बैठक। सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारचे कान उपटले। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायद्यात सुधारणा स्थगित। सध्या तरी 2012चेच नियम लागू राहणार। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशमध्ये जल्लोष। ठिकठिकाणी फटाके वाजले, गुलाल उधळला। गड्यांनो रडू नका, उठा आणि कामाला लागा। अजित पवार यांच्या कृत्रिम आवाजातील संदेश होतोय व्हायरल। बारामती विमान अपघाताचा तपास राज्यातही होणार। मान्यवर व्यक्तीच्या अपघाती मृत्यूची चौकशी सीआयडी करणार। बारामती विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू। बारामती विमानतळ परिसरामध्ये पुन्हा शोध मोहीम। न्यायवैद्यक पथकानं शोधले अपघाताचे नवे धागेदोरे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बांधला अंदाज। आंतरराष्ट्रीय आव्हानानंतरही देशाचा आर्थिक विकास दर वाढताच। आगामी आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7.2 राहण्याची शक्यता। अजित पवारांच्या पार्थिवावर मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार। पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी पित्याला दिला मुखाग्नी। अजित पवारांचं अंत्यदर्शन घेताना पवार कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला। पत्नी सुनेत्रा, बहीण विजयाताई आणि सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावत। अमित शहांकडून शरद पवारांचं सांत्वन। मुख्यमंत्र्यांकडूनही पवार कुटुंबियांचं सांत्वन। दादा तुम्ही वेळ चुकवली। फडणवीसांनी लिहिलेल्या लेखात मनातली कालवाकालव मांडली। लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते बारामतीत। लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी बारामतीमध्ये जनसागर लोटला। अजित पवारांचे पीएसओ विधी जाधव यांच्यावरही अंत्यसंस्कार। रात्री उशिरा मूळ गावी तरडगावला केले अंत्यसंस्कार। बारामती विमान अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीवरही अंत्यसंस्कार। दादर स्मशानभूमीमध्ये साश्रू नयनांनी परिवारानं दिला अंतिम निरोप। अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्र शोकाकुल। हिंगोली येवल्यामध्ये बंद, तर नाशिकमध्ये बाजार समित्याही बंद। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। आपण पाहत आहे जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल एका अपघातामध्ये निधन झाल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि आता यानंतर पुढच्या राजकीय हालचाली सुरू झाल्यात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जागी